आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि नातेवाईकांचा आरक्षित जागेवर डल्ला, बेकायदेशीर विक्री। कोल्हापूर शहरात एकच खळबळ। महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि त्यांच्या परिवाराने आरक्षित असलेली 115 गुंठे जमीन विक्री केल्याचा आरोप अनिल पवार आणि शिवाजी शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। या आरोपामुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। शहरातील मनीषा नगर येथील अरीस नंबर 610 मधील 31 गुंठे भोगवटा वर्ग 2 नोटरी करून विकण्यात आली आहे। या जागेवर 35 अनधिकृतपणे बांधकामे आहेत। ही जागा बाल उद्यानासाठी आरक्षित आहे। तर आर कॉलनी सरनाईक वसाहत जवाहरनगर येथील अरीस नंबर 623 मधील 84 गुंठे जमीन त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका शशिकला शेट्टे यांच्या नावे ठराव करून 80 घरे आणि 3 मशिदी बांधण्यात आल्या आहेत। या जागेवर शाळा, दवाखाने, क्रीडांगणासाठी आरक्षण आहे। माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची पत्नी आणि बंधू अतुल शेटे यांनी हा जमीन घोटाळा करत येथील रहिवाशांची फसवणूक केलेली आहे। महापालिका आणि शेटे परिवाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी दिलेला आहे। एरवी चुकीची कामे करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे भूपाल शेटे आज या प्रकारामुळे चांगलेच चर्चेत आलेले आहेत। यावेळी शिवाजी शिंदे, दीपाली शिंदे आदी रहिवासी उपस्थित होते। शिवाजी लक्ष्मण शिंदे, भूपाल शेट्टीने आमची फसवणूक केलेली आहे। 610 ही बागाचं आरक्षण जागा तिने आम्हाला दिलेली आहे। आमची क्लिअर जागा घेऊन, प्रॉपर्टी कार्ड क्लिअर आमची जागा होती सुभाषनगरात, ती घेऊन आम्हाला 610ची दिली। त्याबदली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आता फौजदारकी दाखल करत आहोत। सुभाषनगर प्रभागमध्ये राहत असून सध्या 610 बाल उद्यानाची जागा, 623 ही दवाखाने व शाळेची क्रीडांगणाची जागा, ह्या भोपाल शेट्टीने अनधिकृत बांधकाम करून गुंठेवारी प्रमाणपत्र नाही, लेआउट नाही, नकाशा नाही, तरी यांनी या व्यक्तीने विकलेत व स्वतः यांनी काय इलेक्शनमध्ये माझ्या जबाबदार मी स्वीकारतो आणि मी तुम्हाला रितसर करून देतो, अजूनपर्यंत यांना कोणतीही कागदपत्र करून दिलेली नाहीत। विथ प्रॉपर्टी कार्डला हे बोगस केलेले आहेत। कुष्ठरोगी गेल्या 3 पिढ्या झाल्या यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, कारण ह्या माणसांनी प्रॉपर्टी कार्ड कसं मिळाले? 7 वाऱ्यावर दस्तक पण नोंदणी होते। हे बोगस ह्याचा मेहनानी ही इतक्या प्रमाणात करून नोटरीज खरेदी विक्री करतो, ह्याच्यावर अजूनपर्यंत लागबंदी कुणी घातलेली नाही। सदर ह्या कॉर्पोरेशन कारवाई करत नसेल, करावी नसेल तर आम्ही कोर्टात जाणार। ते महापौर आम्ही कोर्टाला पण न्यायालयात, हे कॉर्पोरेशनला पण न्यायालयात खेचणार, कारण का त्यांची जागा तिने ताब्यात घेत नाहीत, फाळा घेत नाहीत, लेआउट सुविधा त्यांना नाही आहे। तुम्ही त्यांना रस्ते गटरी करून देताय। 80 घरं, तुम्ही एका ठिकाणी 33 घरं, 32-33 घरं आहेत, तर 7 वाऱ्याला तिने 22 नाव आहे, ती बी बोगस। ह्या गोष्टी सगळ्या सुविधा देणार, म्हणजे पाण्याचे कनेक्शन, लाईट्स इथे नसणे दिले, म्हणजे कुणाच्या जबाबदारी यांना दिली? ह्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी आम्ही कोर्टात आणि कॉर्पोरेशनमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा दाद घेतली नाही। मग आम्ही आता ह्या वेळा आम्ही कोर्टात पण जाऊ। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।